सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं प्रेम तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने मिळणार आहे. कारण बऱ्याच लोकांच्या अशा व्हिडिओखाली कमेंट असतात की माझं प्रेम हे दुसरीकडे गेलंय किंवा माझा नवरा दुसरीकडे अटकून गेलेला आहे, दुसऱ्या नातात अटकलाय किंवा माझी बायको दुसऱ्या नातात अटकले, माझी बायको दुसरीकडे मला सोडून गेले किंवा माझा नवरा मला सोडून दुसरीकडे जातो किंवा तिसऱ्या ठिकाणी थर्ड पार्टीमध्ये अटकलेला आहे. अशा खूप साऱ्या कमेंट असतात. सर्वात पहिली गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. त्यामुळे नात्यांमध्ये एकमेकांना कधीही धोका देऊ नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, गेलेली व्यक्ती तुमच्याजवळ एवढ्या घाण विचाराची तुमच्याजवळ पुन्हा यायला पाहिजे अशी अपेक्षा करूच नका. हे माझं पर्सनल मत आहे. जी व्यक्ती गेले तिला पुन्हा बोलवू नका. कारण जी गेली ती गेली, तिला पुन्हा बोलवण्याची काही एक गरज नाही. आता ती व्यक्ती एकदा आपल्याला धोका देते तर ती व्यक्ती पुन्हा आपल्याला नक्कीच धोका देऊ शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात नव्याने आणण्याची काही जरूर नाही, गरज नाही. हे माझं पर्सनल मत आहे. बाकी सर्व तुमची इच्छा. आता हे सर्व काही होते, नवरा किंवा बायको ह्यांचं थर्ड पार्टीमध्ये अफेअर आहे, थर्ड पार्टीत अटकलेले आहेत. हे सर्व बंद होऊन तुम्हाला नव्याने प्रेमप्राप्ती होऊ शकते. तुमच्यावर पुन्हा प्रेमाचा वर्षाव होऊ शकतो. तो कसा? अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या. अगदी रामबाण उपाय आहे हा उपाय. जे कोणी आपल्या नवऱ्याला दुसरीकडे गेलेले आहेत त्याला आणायचं आहे किंवा दुसरीकडे बायको गेलेली आहे त्याला आणायचं आहे किंवा आपलं प्रेम हे आपल्याकडे राहिलंच नाही, दुसरीकडे गेलंय, तर त्यासाठी करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपलं प्रेम दुसरीकडे जाणार नाही ह्याची काळजी आपण स्वतः घ्या. त्याला वेळच देऊ नका की ती व्यक्ती आपल्याला सोडून दुसरीकडे जाईल. आता आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आता गेलेली व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात नव्याने हवी आहे, त्यासाठी काय करायचं आहे? नवरा बायकोसाठी स्पेशल उपाय आहे किंवा प्रियकरणीसाठी स्पेशल उपाय आहे. फक्त तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल तरीही पहा. बाकी सगळ्यांसाठी हा उपाय नाही. तुम्ही इतर व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आता काय करायचं आहे? आपल्याला 3 केळी घ्यायची आहेत. जी केळी आपण उपवासाला खातो तीच पिकलेली 3 केळी घ्यायची आहेत. 300 ग्राम चणा डाळ घ्यायची आहे. ही व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि भिजवून घ्यायची आहे. 300 ग्राम बरं का. त्यानंतर 3 बेसनाचे लाडू घ्यायचे आहेत. ते बुंदीचेही असू शकतात किंवा बेसन लाडू आपण जे नॉर्मली दिवाळीला बनवतो तेही असू शकतात. आपल्याला गव्हाचं पीठ सुद्धा लागणार आहे. आता ह्या गव्हाच्या पिठाचे डाळ टाकूनच आपल्याला पेढेसारखे असे मोठे मोठे गोळे बनवायचे आहेत. आणि जे 3 लाडू घेतल्यात, 3 केळे घेतल्यात, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या फॉईल पेपरमध्ये किंवा साध्या पेपरमध्ये ठेवा आणि त्याला व्यवस्थितपणे रॅप करून घ्या, म्हणजे अगदी झाकून घ्या. त्यानंतर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे? अशा ठिकाणी जिथे गाई गोठा असेल किंवा जिथे एखाद्यांच्या घरी गाय असेल तर तिथे परमिशन घ्या. काय परमिशन घ्या? की ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू आम्हाला गाईला खायला घालायच्या आहेत, तर त्या घालू का? अशी परमिशन घ्या. आता कोणत्या गाईला घालायच्या आहेत? शक्य असेल तर तुम्ही ज्या गाईला वासरू आहे, दूध पितं वासरू आहे, अशा गाईला घाला. नाहीतर अगदीच नसेल तर कुठलीही लाल काळी गाय कुठलीही असेल, सफेद गाय, तिला तुम्ही घालू शकता. आता ह्या सर्व गोष्टी गाईला घालून प्रेम मिळेल का? हो, मिळेल. कारण का? तर आपण जो बृहस्पती आहे आणि गुरुग्रह शुक्र ग्रह आहे हा मजबूत करण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू आपण गाईला अर्पण केलेल्या आहेत, गाईला खाऊ घातल्या आहेत. त्यामुळे आपला बृहस्पती पक्का होईल आणि शुक्र ग्रह सुद्धा पक्का होईल आणि आपलं प्रेम आपल्यावर, बघा शुक्र ग्रह ज्या वेळेला मजबूत होतं त्यावेळेला आपण लक्झरियस जीवन जगतो. आपलं प्रेम आपल्याला मिळते. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपल्याला आपण मिळवू शकतो कारण शुक्र ग्रह मजबूत होतो. त्यामुळे ह्या तिन्ही ज्या वस्तू आपण जेवढ्या आपण वस्तू घेतल्यात ह्याच्यातल्या कुठल्याही स्किप करू नका. फक्त सर्व वस्तू घ्या आणि त्या गाईला अर्पण करा. आता हा उपाय कधी करायचा आहे? तो गुरुवारी करायचा आहे. असा उपाय तुम्हाला सेम 5 गुरुवारी करायचा आहे. 5 गुरुवारमध्ये तुम्हाला तुमचं जे गेलेलं प्रेम आहे, तुमच्यापासून लांब गेलेलं, तिसऱ्या पार्टीमध्ये अटकलेलं जे प्रेम आहे ते तुमच्या जवळ येईल. त्याचं जे प्रेम प्रकरण दुसऱ्याकडे चालू आहे ते प्रेम प्रकरण बंद होईल. कारण हा जो उपाय केलेला आहे हा रामबाण उपाय आहे. आपण आपले ग्रह
जे आहेत ते मजबूत केलेले आहेत आणि ते मजबूत ग्रह आपलं प्रेम आपल्याला मजबूत करून देत असतात. त्यामुळे हे जे 5 गुरुवार उपाय आहे, हे उपाय करा आणि केल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव येतो तो मला नक्कीच कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.